संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण केलेलं आहे. आपण शुभमला मॅन ऑफ द मॅच आता बघा सामना 2 षटकांचा आहे आणि 10 चेंडू टाकायला मिळतील. पहिला नियम ICC तिकडे आहे पण आपण कमी नाही. आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदलाव. दीपक पाटील सर यांना ऐकूया. आम्ही घेतो रजा. धन्यवाद दीपक सर, धन्यवाद रचितजी पाटील. आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि इथून मात्र आम्ही रजा घेतो. धन्यवाद. हॅलो हॅलो चला अंतिम सामना या स्पर्धेचा मेगा फायनल ग्रँड फिनाले. चला मॅच चालू करा. शेवटचा सामना या स्पर्धेमधील 4 दिवसीय ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आले. अंतिम सामना आपण पाहतोय आणि हा सामना असेल असं आहे. नरेश ठोंबरे तयार होतोय पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. साहिल दरेसाठी हा पहिला चेंडू रायगड एक्सप्रेसचा निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात करण्यात आले. अंतिम सामना आपण पाहतोय. एका बाजूला CI11 खालापूर तालुका स्तरीय संघामधून हा संघ पुढे आलाय. दुसऱ्या बाजूला ग्रामीण पोल मधील नितळस टीम साहिल दरे आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक 2 निर्धाव चेंडू या ठिकाणी खेळून काढलेत. मघाच्या मॅच मध्ये सुद्धा असंच घडलं होतं. 4 निर्धाव चेंडू खेळला होता साहिल दरे आणि त्यानंतर 3 षटकार सुद्धा पाहायला मिळाले होते. ताकद दाखवली होती त्यानं. ओ यावेळेस पूल केलाय. नरेश ठोंबरेवर हल्ला चढवला होता. ऑन साइड क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहूया. दुसऱ्या धाब्याचा कॉल. धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न परतावा लागेल. राहुल काटे नॉन स्ट्राईक एंडला बाद होतोय. पहिला धक्का लागेल नितळस टीमला. चला टीम मीटिंग नको. राहुल काटे बाद झाला. एकही चेंडू त्याला खेळायला मिळालेला नाहीये. रनआउटच्या स्वरूपामध्ये तो बाद झाला. इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर ओमकार पाटील येतोय. यावेळेचा हा चेंडू दिशा पाहिली जाते पंचांकडून. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन एक्स्ट्राज न धावसंख्या पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 2 या आकड्यावर. ओव्हर द विकेट हा चेंडू वेगवान ते सर्रार आणि यासाठी ओळखला जातो. स्पीड गन आहे रायगडचं. वेगात चेंडू टाकणं आणि त्याचमुळे बराच वेळेला आजपर्यंत अनेक मातब्बर फलंदाजांना आपल्या वेगानं बीट केलं या गोलंदाजानं. नरेश ठोंबरे यस अंपायर. चार चेंडू संपलेत. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर 2 धावा आहेत.
हुक करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेनं बॉल स्वतः नरेश टोंबरे धावत गेलाय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमच्या टोटल मध्ये बदलाव होईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर लागल्या त्या 3 धावा. पहिलं षटक समाप्त. षटक तर म्हणता येणार नाहीये. षटक म्हटलं की 6 चेंडू. इकडे वेगळं नाव द्यावं लागेल कारण या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच एका षटकामध्ये 5 चेंडू चा खेळ पाहायला मिळतोय. हे रचित पाटीलच करू शकतात. सामना 10 चेंडूंचा आहे. समर्थ कडू काय खेळलाय, अप्रतिम बॅटिंग मात्र पाहायला मिळाली. हार्ड लक समर्थ. साहिल दरेसाठी हा चेंडू यावेळेस मात्र शुभम गोडविंदेचा पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आला. एक अतिरिक्त रन. परंतु गोलंदाजीची सुरुवात मला असं वाटतं की निवृत्तीनं करायला हवी होती. या 1+1 आहेत अंपायर. यस, 2 धावा मिळतील. ओ यावेळेस लॉफ्ट केले बॉलला. पाहूया उंच जास्त गेलाय बॉल. आतमध्ये आहे. लॉंग ऑनला संधी. झेल टिपलाय. सुपर कॅच. फलंदाज बाद. दुसरा हादरा निदळस टीमला. सलामीवीर साहिल दरे सुद्धा परतलाय. सलामीची जोडी फोडले CI11 खालाबू टीमनं. आता मात्र मधल्या फळीतील फलंदाजांना हा डाव सावरावा लागेल. संध्याकाळचं सत्र आहे. मॅचचा रिझल्ट काहीही लागू शकतो. जरी समोर नितळसच्या बलाढ्य असा खालापूर संघ आहे. एका बाजूला ग्रामीण संघ आहे, दुसऱ्या बाजूला तालुका संघ आहे. पारड जरी खालापूरचं जड असलं तरी सुद्धा प्रयत्न करावे लागतील नितळसला. ओ चांगला ड्राईव्ह आहे. यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्ह केले. लॉंग ऑफ कडे चेंडू जात असताना थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि त्याचा फायदा उठवला गेला. एकू आहेत त्या ठिकाणी. 2 रन्स मिळतील. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 7 या आकड्यावर. स्लाइस झाला होता. एज लागून बॉल पाठीमागे चाललाय. 1 रन डिक्लेअर्ड झोन मध्ये. हा सामना आपण पाहिला तर अगदी 2 गोलंदाजांचा वापर, परंतु प्रत्येक गोलंदाजाला 5-5 चेंडू मिळणार आहेत. नवीन नियमावली फायनल मध्ये. त्यामुळे पंचांना सुद्धा 5 बॉल झाल्यावर थांबायचं आहे. आगळा वेगळा उपक्रम राबवलाय रचित पाटील यांनी. ओ पूल करायचा होता. टायमिंग प्रॉपर नाहीये. मिसक्यूट झाला होता. थोडासा फटका. शॉर्ट मिड विकेट कडे सिंगल मिळेल. ओमकारला एकेरी रन धावसंख्येमध्ये होईल बदलाव. एखादा मोठा स्ट्रोक गरजेचा होता. आतापर्यंत आपण पाहिलं तर धावफलकावर धावा आहेत त्या 9. पुन्हा एकदा एज लागल्यानंतर बॉल पाठ. 1 रन त्या ठिकाणी मिळते आणि अशा पद्धतीनं 10 चेंडूंचा खेळ समाप्त. स्कोर कार्डवर 10 धावा. 11 धावांचं टार्गेट आहे. परंतु पाहूया नितळस संघ आता मात्र गोलंदाजांवर निर्भर राहावं लागेल. कारण दोनही षटकं जर आपण पाहिली, दोनही गोलंदाजांच्या अगेन्स्ट कोणत्याही फलंदाजानं एकही मोठा फटका खेळलेला नाहीये. आणि तो जर आला असता तर ही धावसंख्या 15च्या पुढे असती. 10 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 11 नीडेड. लास्ट मॅच. चला मॅच चालू करा. बॉल्स द्या बाबा बाय.
11 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. हर्षद पेंडारी आणि शुभम गोडविंदे. सिया 11 खालापूर संघाला ही स्पर्धा जिंकण्याची नामी संधी चालून आले आणि आज दिवसभर त्यांनी मेहनत सुद्धा घेतली. मास्टरमाइंड डिकूच्या नेतृत्वाखाली पाण्याची व्यवस्था आम्हीच पिलं नाही सकाळपासून. चला 12th मॅन पाठवा. चला मॅच स्टार्ट करा. चला मॅच कडे जाऊया आपण. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क पण नितळ स्ट्रीम कडून अतुल सज्ज होतोय. शुभम गोडविंदेसाठी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. स्कोअर ड्राईव्ह केलाय. बॉडी बाद झाला. विकेट डाऊन. नितळ संघाला पहिलं यश. सफलता मात्र मिळाली ती अतुलला. पाहूया ओव्हर द विकेट न अतुलचा हा चेंडू बंटीनं ऑन ड्राईव्ह केलं होतं. ऑन साईडला मिड विकेट कडे उंचावरून हा स्ट्रोक खेळला होता आणि सीमा रेषेलगत आपण पाहिलं तर साहिल दरे त्या ठिकाणी जेल टिपला. स्पीडअप करत राहा. हर्षद पेंढारी बाद झालेत. मैदानाच्या आतमध्ये रायगडचा मास्टरमाइंड संजय सोलंकी. आज इकून अनेक बळहड्य संघांना बाहेर काढले. कालापूर संघ बऱ्याच वेळेला तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये खेळतो परंतु हाती काही गवसत नव्हतं बऱ्याचशा स्पर्धांमध्ये. परंतु आज तो दुष्काळ संपला असेल. आज दमदार आदर्श पनवेलला पराभूत केले या संघानं. एक या धावसंख्येवर पहिली विकेट. सुरुवात चांगली केली मित्र म्हणेन गोलंदाज अतुलनं. पहिल्या बॉलवर सिंगल तदनंतर विकेट. पाहूया इक्कू आलेत. संध्याकाळचं सत्र. यावेळेचा हा चेंडू पाठीमागे गेलाय. एक धाव पूर्ण केली जाते. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 या आकड्यावर. 6:45 वाजून गेलेत. या स्पर्धेची फायनल सुरू आहे.
यावेळेस मात्र समोरच्या दिशेमध्ये चांगला स्ट्रोक आहे. शुभम गोडविंदेच्या बॅट मधून लॉंग ऑनच्या बाहेर षटकार. सुपर स्ट्रोक पाहायला मिळाला आणि 6 धावीनं आता मात्र अंतर सोपं केलंय सिया 11 खालापूर टीमचं. धावपटलावर धावा लागल्या त्या 8. 3 धावांची आवश्यकता फायनल जिंकण्यासाठी सिया 11 खालापूरला. ओ लॉफ्टेड ड्राईव्ह उंच गेलाय. झेल होऊ शकतो त्या ठिकाणी आणि झेल सोडलाय. झेल घ्यायला हवा होता, झेल घ्यायला हवा होता. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि कुबाद. स्कोर इज लेवल 10 धावा. एका धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. मॅच संपल्यानंतर बॉलचा लिलाव केला जाणार आहे. सगळ्या जुन्या बॉलचा लिलाव केला जाणार आहे. मॅच संपल्यानंतर जुने नवीन सगळे एकत्र ठेवणार. आणि सिंगल घेत असताना स्पर्धा जिंकले सुया 11 कालापूर संघ. तालुकास्तरीय स्पर्धेमधून आजच्या दिवसामधून हा संघ आजचा संपूर्ण दिवस गाजवला आणि या स्पर्धेचं चॅम्पियन पद पटकावलंय. इक्कूच्या नेतृत्वाखाली, बासमाइंड कॅप्टन संजय सोलंकीच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा मात्र जिंकले. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक जाईल